5 जुलै रोजी फेसबुकवर महापुरुषाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भूषण पाटील याला 7 जुलै रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये आणले असता भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्यासह भीमसैनिकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून भूषण पाटील याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत भीमसैनिक त्याला चोप दिल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणत भूषण पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। महापुरुषाच्या नावाचा जयघोष करीत बाजारपेठ पोलीस ठाणे परिसर दणाणून सोडला। यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष माझा न्यूज करिता मी सुनील आराक भुसावळ। भूषण पाटील मुर्दाबाद 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 भूषण पाटील मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। पाटील हा एक नंबरचा बिंडोक आहे। या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि अपमान करून या ठिकाणी भुसावळ शहर बाजारपेठ पोलिसांनी या व्यक्तीला आणलेलं आहे। परंतु आमची अशी इच्छा आहे, सर्व समाज बांधवांची अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने जेही घाणघाण बोललेलं आहे तर आम्हाला या व्यक्तीला भूषण पाटीलला आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावे, कारण की असे प्रकार वारंवार या ठिकाणी घडत चाललेले आहे आणि घडायला नको म्हणून या अशा लोकांना आम्हाला चटका द्यायचा आहे। तर चटका देण्याकरता त्या व्यक्तीला आम्हाला आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावे अशी विनंती करण्याकरता आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला बसलेलो आहे। सर्व भीमसैनिक या ठिकाणी बसलेले आहे आणि जोपर्यंत याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, लक्षात ठेवा। याच ठिकाणी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही कंटिन्यू बसून राहू जोपर्यंत योग्य कारवाई त्याच्यावर होत नाही व आमच्या ताब्यात येत नाही। चोप दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, लक्षात ठेवा। कितीही पोलीस प्रशासन याच्यामध्ये असला, खबरमध्ये असला तरी आम्ही सोडणार नाही।